ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत अफजल खानाच्या वधाचा विजयोत्सव. अफजल खानाचा वध स्वराज्य विस्ताराला एक कलाटणी देणारा प्रसंग होता. राजे गडावरती पोहोचले. गडावर आनंद मावत नव्हता. त्याच वेळी वाई, सुपे, सासवड, शिरवळ या सगळ्या ठिकाणी खानाच्या सैन्यावर मराठी सेना तुटून पडली. राजे सदरेवर आले. खानाचे मस्तक सगळेच पाहत होते. राजे संभाजी कावजीला म्हणाले, संभाजी, अरे आम्ही तुला आधीच सांगितलं होतं की बळापेक्षा बुद्धी वापर. मी सांगेन तेवढंच कर. राजे जीवाकडे बघत म्हणाले, या जीवानं बघ, सांगितलं तेवढंच काम कसं चोख पार पाडलं. खानाच्या वारानं आमच्या मस्तकावर जखम झाली होती. आम्ही थोडे बेसावध होतो, पण जीवानं आमच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. त्यानं लक्ष ठेवलं सय्यद बंडावर. जीवानं थोडी जरी कुचराई केली असती तरी आज आम्ही विजय मिळवूनही इथं दिसलो नसतो. आज्ञा नसताना उत्साहाच्या भरात खानाचं मस्तक घेऊन आलास. संभाजी, अशा प्रसंगी क्षणाला फार महत्व असतं. तोवर गोपीनाथ पंत सदरेवरती आले. गोपीनाथ पंतांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. पंतांनी राजांना मिठी मारली. राजा आणि प्रजेचे अंतर सरल्याचा तो क्षण होता. दोघे एकमेकांच्या मिठीत असूनही काहीच बोलत नव्हते. राजे म्हणाले, पंत, तुम्ही दिसला नाहीत, आमचं मन चिंताग्रस्त झालं होतं. इकडे अफजल खानाचे दोन्ही पुत्र भयभीत झाले होते. खानाच्या अटक झालेल्या सरदारांनी जीवाची आशा सोडली होती. येसाजींची पाठ थोपटीत राजे म्हणाले, येसाजी, युद्ध संपलं, वैर संपलं. अटक झालेल्या सर्वांना मानानं पाठवा. गडावरती खानाचा मुर्दा सुद्धा आणला होता. तो पाहताच राजे म्हणाले, ज्या राक्षसानं आमच्या कुलदैवतांची विटंबना केली त्या राक्षसाचं मस्तक मासाहेबांना पाहण्यासाठी पाठवा. राजगडाच्या वेशीत त्या मस्तकाला जागा द्या. जिथं खान पडला, बंडा सय्यद पडला, त्या जागी या विजापूरच्या सेनापतीचं दफन करा. राजे गडावर आल्याची खबर दासींनी मासाहेबांपर्यंत पोहोचवली. जिजाबाईंनी देवी पुढे मस्तक टेकले. त्या उठल्या आणि आनंदाची बातमी सांगायला आलेल्या दासीला त्या म्हणाल्या, इकडे ये. दासी पुढे झाली. जिजाबाई म्हणाल्या, ओटी पुढे कर. दासीने ओटी पसरली. जिजाबाईंनी कष्टाने मोहरांचे तबक उचलले. ते तबक दासीच्या ओट्यात घातले. वाढत्या भाराने जेव्हा दासी वाकत होती तेव्हा जिजाबाई सरळ होत होत्या. जिजाबाईंनी तबक रिकामे केले आणि डाव्या हाताच्या तबकातील रत्नजडित कट्यार मस्तकी लावून देवीच्या पायावर ठेवून दिली. गडावरती एकच आनंद उसळला होता. राजस्त्रिया आनंदाने बेफान होऊन संभाजीला उराशी कवटाळीत होत्या. खानाच्या मोहिमेत राजांना 75 हत्ती, 4000 घोडी, 1200 उंट आणि शेकडो तोफा, उंची कापड, जड जवाहीर आणि अगणित संपत्ती मिळाली होती. खानाचे 3000 लोक कापले गेले होते. राजांचे शेकडो कामी आले होते. खानाने काबीज केलेला मुलूक राजांनी एका दिवसात मोकळा केला. सगळीकडून नुसत्या विजयाच्या वार्ता आणि विजयवीर गडावरती येत होते. अफजल खानाच्या मृत्यूची आणि आदिलशाही फौजेच्या भयंकर पराभवाची खबर विजापुरात केव्हाच आली होती. तेव्हा चढे घोड्यानिशी राजांना पकडून दरबारी हजर केल्याचे स्वप्न पाहण्यात विजापूर दरबार दंग झाला होता. अफजल खानाच्या वधाची बातमी आली आणि सगळा दरबार खडबडून जागा झाला. आसमानातून वीज कोसळावी तशी बातमीही आली. बादशाह हतबल होऊन तख्तावरून उठून गेला. बड्या बेगमच्या अश्रूंना खळ राहिला नाही. या बातमीच्या पाठोपाठच शिवाजी राजांच्या फौजा आदिलशाहीत घुसल्याच्या बातम्या सुद्धा येऊ लागल्या. या खबरीमुळे आता विचार सुरू झाले. तोच आदिलशाहीचा एक प्रमुख किल्ला पन्हाळा शिवाजी राजांनी काबीज केल्याची बातमी विजापुरास येऊन धडकली. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.